त्याने भाजपा महायुतीच्या सगळ्या उमेदवारांना निवडून दिलं आणि भरघोस मतांनी निवडून दिलं आणि सगळीकडे एकदम 100च्या वरती उमेदवार हे भाजपा शिवसेना युतीचे आलेत. त्यामुळे सगळ्यांचे आभार, जनतेचे आभार. आजची पत्रकार परिषद घेतलेली किती जागा कोणाच्या आलेल्या आहेत आणि या जागा महायुतीच्या ज्या आलेल्या आहेत तर पुढचं कसं प्रकारे आपलं गणित असतं? अंदाजे 110च्या आसपास भाजपा शिवसेना युतीचे उमेदवार निवडून आलेले आहेत. थोड्या अर्धा एक तासामध्ये सगळा फिगर आम्हाला कळेलच, तसं तुम्हाला परत कळू, पण अंदाजे आमचा 110पर्यंत आम्ही लोक पोहोचतो. आपण जर म्हटलं होतं आयरे गावाच्या पॅनलमध्ये 29 क्रमांकामध्ये की फ्रेंडशिप अशी लढत आहे, पण ही फ्रेंडशिप लढत डोकेफोडीपर्यंत गेली, याबद्दल काय सांगाल? मी परत सांगतो की त्या 29 नंबरच्या पॅनलमध्ये ना कल्याण ग्रामीणचे आमदार मोरे साहेब किंवा मी किंवा चव्हाण साहेब, एकनाथ शिंदे साहेब, खासदार साहेब असं कोणीही वरिष्ठ मंडळी त्या निवडणुकीच्या 29 प्रभागामध्ये प्रचाराला गेलं नव्हतं. तिथे ती कार्यकर्त्यांनी हट्टाने मागून घेतलेली लढाई ते पॅनल होतं. त्यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांनी ते लढले, पडले, जिंकले, सर्वस्वी त्यांचं सगळ्यांचं सही आहे. त्याच्यामुळे तुम्ही बोलला होता की अंबरनाथ पॅटर्न वापरणार, तसा पॅटर्न वापरलेला दिसतोय. मात्र जसं महापौर, नगराध्यक्ष आणि हे सगळ्या गोष्टी अंबरनाथ बदलापूरमध्ये झाल्या, त्याच पद्धत इकडे होणार आहे की ही युती टिकून राहील? काय वाटतं तुम्हाला? 1,00,000% युती टिकून राहणार आहे आणि 1,00,000% युती राहणार. ह्या युतीमध्ये आम्ही लढलेलो आहोत. एक तो प्रभाग वगळता बाकी सर्व ठिकाणी तुम्ही बघितलं असेल युतीला किती भरघोस मत भेटलं आहे, भरघोस प्रमाणे सगळे निवडून आलेले आहेत. बाकी सगळा सुपडा साफ झालेला आहे. त्यामुळे भाजपा शिवसेना महायुतीचाच महापौर बसेल आणि जनतेने जो कौल दिला आहे तो आम्हाला मान्य आहे. भाजप शिवसेनेचा महापौर बसेल असं म्हणतात, पण संख्याबळ बघितलं तर शिवसेनेची आता सध्या तरी संख्याबळ जास्त आहे. तर पहिला महापौर त्यांना देणार का आपल्याकडे ठेवणार का 2.5 वर्ष वाटून घेणार? काय नेमकं ते सर्वस्वी निर्णय मगाशी सांगितल्याप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि या लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्यावर संपूर्ण सगळे निर्णय आहेत. हे आमचे चारही नेते जो आम्हाला डिसिजन देतील, जे आम्हाला सांगतील ते आम्ही, इथले सगळे नगरसेवक असतील किंवा आम्ही सगळे पदाधिकारी तुम्हाला मान्य आहे त्यांचा डिसिजन ते घेणार. मोरे साहेब, तुम्ही काय सांगाल कशाबद्दल? ज्या प्रकारे नंदुरबार बोलतायत की महायुतीचा महापौर बसेल, तुम्ही पण इलेक्शनच्या आधी सांगत महापौर बसेल, मात्र अंबरनाथमध्ये काय वेगळंच घटना घडली आहे, तशी घटनेची शक्यता इकडे नाहीये का? कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतल्या सर्व सूचना मतदारांचे मी मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. केंद्रामध्ये महायुतीची सत्ता आहे, राज्यामध्ये महायुतीची सत्ता आहे आणि या महाराष्ट्रातल्या लागलेल्या 29 महानगरपालिकेच्या निवडणुका याच्यात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर मतदारांनी दिलेला कौल आणि हा भरघोस कौल, त्यामुळे महायुतीचं हे परत आलेलं सरकार, मी मतदारांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि महायुती अभेद्य आहे. मी पहिल्यापासून म्हणत होतो की अभेद्य आहे, महायुतीचाच महापौर बसणार हे तीन मात्र शंका नाही आणि महापौर बसणार आणि यात आपण सर्व सुज्ञ मतदारांनी दाखवून दिलेलं आहे. पण शिवसेना आता मोठा भाऊ झाला आहे, काय सांगाल? शिवसेना ही मोठा भाऊ असेल, भारतीय जनता पार्टी छोटा भाऊ असं या माहितीमध्ये काही नाही. महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब, ह्या चौघेजण याच्याबद्दल निर्णय घेणार. तो सर्व आम्हाला महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना मान्य असणार आहे आणि त्याच्याबद्दल कुठेही शंका बाळगण्याचे कारण नाही. सर, ज्या पद्धतीने कल्याण डोंबिवलीचं चित्र पाहिलं तर आपल्या भाजप आणि शिवसेनेच्या वादामुळे कुठेतरी ठाकरे किंवा मनसेच्या जागा त्या जास्त आलेल्या आपल्याला वाटतात. तुम्ही लक्षात घ्या, 122 प्रभागात निवडणुका होत आहेत, म्हणजे कडप आणि 100च्या वरती आकडा गेलेला आहे, तो 110च्या आसपास. कारण कसं आहे, आपल्याशी बोलताना व्यवस्थित बोललं पाहिजे म्हणून आज 100च्या वरती आकडा पार गेलेला आहे.
जिल्हाध्यक्षाने आता सांगितलं की 110च्या आसपास आम्ही तुम्हाला अर्धा एक तासात सर्व निकाल देणार आहोत. 122 पैकी 100चे पुढे गेल्यानंतर अजूनच मतदार आपल्याला देतील तरी काय. आणि या लोकशाहीने झालेला एकदम विजय आहे, माहिती विश्वास आहे. कल्याण पश्चिममधलं चित्र बघितलं तर आपले माजी महापौर होत्या, त्याच्यानंतर उपमहापौर भाजपचे होते, यांचे कुठेतरी आपल्या बंडखोरीमुळे त्यांचे बळी गेलेत असं वाटतं का तुम्हाला? कुठेही बंडखोरी झालेली नाही, कुठेही दगाफटका झालेला नाही. दगाफटका झाला तर दोघांना पक्षावर परिणाम झाला असता, पण 100च्या वरती जेव्हा हा आकडा जातो याचा अर्थ महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मनापासून काम केलेलं आहे. शिवसेनेचे असतील, भारतीय जनता पार्टी असेल, रिपब्लिकन असेल, इतर घटक पक्ष असतील, यांनी सर्वांनी मनापासून काम करून हा 100चा आकडा पार केलेला आहे. त्यामुळे मी सर्व पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, नागरिक असतील, त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. डोंबिवली पश्चिमेमध्ये पॅनल क्रमांक 21 असेल किंवा अन्य ठिकाणी जिथे भाजपच्या 2 सीट पडलेले आहेत, जिथे युती होती, पण ते चित्र तिथे दिसून आलं नाही. मी तुम्हाला वारंवार तेच सांगतो की या कल्याण डोंबिवली महापालिकेवर मतदारांचा प्रचंड महायुतीवर विश्वास आहे. केंद्रामध्ये माहिती आहे, राज्यामध्ये माहिती आहे, आणि त्या महायुतीने दिलेला आम्हाला हा कौल आहे. काही ठिकाणी काही मतदार किंवा उमेदवार कसे असतील, काय असतील, ते त्यांच्या डिपेंड पण माहितीवर विश्वास ठेवलेला आहे. पण आतापर्यंत पॅनल मध्ये जे आहे ना, कुठलाही पक्ष आणि कुठली युती असेल ती सरसकट निवडून येते असा इतिहास आहे. मात्र असं तिकडं काय झालं की भाजपचा उमेदवार पडला. काही ठिकाणी तुम्हाला मी सांगतो, जिथे शिवसेना लढली तिथे उबाडा पण आला, मनसे पण आला. जिथे बीजेपी लढली तिथे उबाडा किंवा मनसे, असं काही नाही. लोकांनी दिलेला कौल आहे. तिथे तर लोकप्रतिनिधी कसा काम केले, आम्हाला तो उमेदवार चांगला वाटला, त्याला उमेदवारी दिली, आणि मतदारांनी दिलेला कौल आपण मान्य केला पाहिजे. तुम्ही जर आम्हाला म्हणजे अडचणीचं की बाबा बीजेपी काय वेगळं केला का शिवसेनेने केला, बिलकुल नाही. 122 मतदारसंघामध्ये जिथे जिथे भारतीय जनता पार्टीने उमेदवार दिले, जिथे जिथे शिवसेनेने उमेदवार दिले, दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मनापासून काम केलं, म्हणून 100चा आकडा पार केला. कुठे त्याच्यात वावगं नाही. आणि महायुती आहे, या महायुतीचा भगवा झेंडा फडकलेला आहे, आणि नागरिकांनी परत विश्वास ठेवला. आज 25-30 वर्षे या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर या मतदारांनी ह्या महायुतीवर विश्वास ठेवलेला आहे, आणि भरघोस मत, असं आहे ना, छोटे छोटे भरघोस मत निवडून दिलं. मी मनापासून आपलंही जिल्हाध्यक्षांनी आपलं मनापासून आभार मानलं का तुम्ही आम्हाला सहकार्य केले, मतदारांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं. सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. आम्ही बसलेलो दोघे इथे. पण निवडणुकीच्या आधी ही अशी जी पत्रकार परिषद आहे, आता निकालानंतर तुम्ही दोघे एकत्र येत आहेत, पण युती ही अगोदरच जाहीर झाली होती. याच्या अगोदर एकत्र पत्रकार परिषद घेत कुठल्याही प्रकारचं आव्हान केलं नाही. मग निवडणूक निकालानंतरच तुम्ही दोघं एकत्र कशा केलं ना आव्हान? आम्ही बसलो होतो, आम्ही एकत्र फिरलो, एकत्र बैठक. लक्षात घ्या, आढावा बैठक आम्ही एकत्र घेतल्या, सभा आम्ही एकत्र घेतल्या, वेगवेगळ्या काय घेतलेच नाही, एकत्र घेतल्या. आमदार महोदय, तुझं माझं जमेना परंतु तुझ्या वाली करमेना, अशी अवस्था आहे का महायुतीची? बिलकुल नाही. आमची महायुती आहे. वारंवार तुम्हाला सांगतो, केंद्रामध्ये महायुती आहे, राज्यामध्ये महायुती आहे. नागरिकांनी दिलेला हा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत मोठा कौल आहे. आता 100च्या वरती आले तरी अजून तुम्हाला याच्याबद्दल शंका येते, हेच आश्चर्य आहे. ज्या जागेवरती शिवसेनेची पूर्ण जागा होती आणि भाजपची जागा अनेक, आता तो विषयच नाही. जागा अमुक अमुक, ही जागा त्याला दिली का, ती जागा त्याला दिली का, ह्याला आम्हाला दिलेला कौल आपल्या समोर आलेला आहोत. आम्ही आपलंही अभिनंदन करतो, आपल्या मतदारांचंही अभिनंदन करतो. आमच्यावर टाकलेला विश्वास हा सार्थक आम्ही करू. आमच्या नेत्यांनी केलेला विकास, त्यामुळे आम्हाला हा कौल दिलेला आहे, आणि मग याच्याही पुढे जो जो आम्हाला विकास करणार आम्ही, आणि या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर महायुतीचा झेंडा फडकवणार. पॅनल क्रमांक 29 मध्ये मोरे साहेब, तुम्ही काल तळ ठोकून बसले होते, तिथे आपला युती धर्म आपण पाळलेला नव्हता, त्याबद्दल तुमची भूमिका तुम्ही स्पष्ट. तुमचे काहीतरी गैरसमज आहे. मी 28 क्रमांक पॅनलबरोबर बसलेला होतो, तो माझा 28 नंबरचा पॅनल होता. मी 29 मध्ये बसलोच नव्हतो. तुम्ही सांगितलं की कुठलेही नेते मंडळी वगैरे गेले नाहीत, मात्र रवींद्र चव्हाण गेलेले, वेगवेगळे लोक आम्हाला दिसत आहेत ना. चला पुढे बोला. जिल्हाध्यक्ष गेलेले, तुम्ही चला पुढे बोला. चला काल ना
परवाच्या दिवशी ज्या दिवशी नाही नाही मी बघा तुम्हाला परत एकदा सांगतो तिकडे गेले. त्या ऐका मैत्रीपूर्वक लढत होती. मैत्रीपूर्वक लढत होती. 29 तारखेच्या आधी ज्यावेळेला पहिल्यांदा आरोप लावला की भाजपकडनं पैसे पकडण्यात आले 3 कार्यकर्ते, तेव्हा तुम्ही त्या ठिकाणी जाऊन अगदी बरोबर. पोलीस स्टेशन मध्ये द्यायचं. अगदी बरोबर. कोणी प्रचाराला नाही, परत सांगतो तुम्हाला, तुम्ही माझ्या बोलण्याचा विपर्यास करू नका. मी काय सांगितलं, प्रचाराला कोणी गेले नव्हते, पण असा प्रसंग उडावला की जिथे अतिथी जे आमच्या कार्यकर्त्यांना पकडलं गेलं असं झालं, त्या ठिकाणी जाऊन सोडवणं, मध्यस्थी करणं भाग होतं. नितीन पाटील असतील, रवी पाटील असतील, तिथे मी पोचलो. त्यांची वादावाद अजून होऊ नये, भांडणं होऊ नये म्हणून मी गेलो. युतीचा मी अध्यक्ष आहे जिल्ह्यात, म्हणजे युतीचा अध्यक्ष आहे समजा, मला जाणं भाग होतं. मी काय म्हणतोय, प्रचाराला कोणी गेलं नाही, भांडणं झाली, सोडवून जाणं माझं कर्तव्य आहे, ते मी केलं. दुसरी गोष्ट, कल्याण पश्चिम मध्ये महापौरची जी जागा आहे 6 नंबर पॅनल, ती जागा शिवसेनेची होती. मात्र त्या ठिकाणी बंडखोर उमेदवार आपले भाजपचे उभे होते आणि त्यामुळे ती महापौरची जागा असेल किंवा पहिल्याचे 10 वर्षापूर्वीचे शिवसेनेचे नगरसेवक असतील 15 वर्षाचे, ती जागा तुमच्या हातात नाही गेली, तर काय वाटतं की ऐका, ज्या दिवशी म्हणजे मोरे साहेब असतील, मी असतील, आम्ही जे बंडखोर उमेदवार होते त्यांचे शिवसेनेचे पण आणि भाजपाचे पण, आम्ही प्रत्येकाकडे गेलो, प्रत्येका समजूत काढली. ज्यांनी नकार दिला ना त्यांना आम्ही डायरेक्ट पत्र काढलं, त्यांना पक्षातनं आम्ही निष्कासित केलेलं आहे, काढून टाकलेलं आहे. त्यामुळे तो आता बंडखोर उमेदवार आहे, तो सगळं हे आहे, सगळं संपला विषय. त्याच्यामुळे आता काय त्यांच्यावर बोलणं काही म्हणजे योग्य वाटत नाही मला, कारण त्यांनी जे ठरवलं ते आमच्या विरोधात गेले. जो आमच्या युतीच्या विरोध गेला त्याला आम्ही शिवसेनेच्या मोरेसाहेब असतील किंवा नंदुरबार म्हणून मी जिल्हाध्यक्ष म्हणून आम्ही काढून टाकलेलं आहे. महायुतीची सत्ता बसणार महापौर? हो, महायुतीचं कन्फर्म. चला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.